का रे मग घ्या. काय होत आहे? काय होतं नाही, काही नाही, एका परी काही काम नाही मला. तुला म्हणलं हे किती दिवस राहते, झालंच नाही काहीचा रस खाऊन. हा अशी रस आणला पाहिजे त्याच्या बापानं. अति का आंबे नाहीत का आपल्या गावात? आता उन्हाळाचा आहे, सुट्ट्या आहेत, मग राहिली अशी. तुला तर बोलावलं, तू जा ना. तू तर नाही म्हणतो. तुला तर सांगितलं त्यानं या म्हणून. हा भावानं तू भाऊजही म्हणे अधिक यंदा या. तू जात नाही, जा ना मग बे. मी नाही जात घेत. मा काही माहेर नाही राहिला आता ते पिंकीच माहेर झालं. मला काय बापा आता जाऊ काय उचलल्यासारखं राह. माय बापाच्या जा वाटते. भाऊ भाऊ जायच्या राजोट्यात माहेर का मारसते का रे? बाप हाय माय हाय तर लोकच माहेर आहे. भाऊन भाऊच्या राज्यात माहेर नसते रे बापा. मग आता पिंकी नाही गेली का? पिंकीचे माय बाप आहेत ना ते. हं? म्हणून सकाळी त्या मंजूच्या आणि कुमार राज्यात जाजो म्हणा, मग सांगेन. तिची भाऊजही चांगली आहे बरं. असं म्हणजे ते बी कबूल केलं ना, केलं की नाही कबूल ते बी, की ते सासू काही ढंगाची नाही म्हणून. हो ना बापा, मग घ्या माझी भाऊजई शिक ढंगाची नाही. आणि हे आपल्या घरची तर पुरी मायवर गेली. माय लेकी एक आणि मला एकच आहे. सगळं मायच गुण घेतले नाही ना. आलं की तुला तोंडावर, आलं की तुला तोंडावर की माझी भाऊजई चांगली आहे म्हणून. मी तर सांगू सांगू थकली. अरे बा, मी तसं नाही म्हटलं. काही सांगशील नाही ते पिंकीले. मी तसं नाही म्हटलं. तू म्हणतो असं असं म्हटलं म्या. काही नको सांगू, म्या नाही म्हटलं. तो आल्याच तोंडावर. खरं शेवटी सत्य हे सत्यच ते. सत्याले कितीही दाबलं तरी बी सत्य उघडकीस येतच असे. सूर्याले काजव्यानं लपला म्हणून काजव्याचा अंधारात सूर्य नाही होत. काजवा किती काही चिमचिम करीन, सूर्य पुढे नाही टिकत. तसं सत्य आहे. खोटे एक दिवस दबाच लागते. भाऊज उलशिक ढंगाची नाही, उलशी ढंगाची नाही, काहीच नाही ना. पण आता कसं आहे बापा, अडला हरीण गव्हाचे पाय धरी. आपला भाऊ तर ती नमला. आता आपलं काय? आपलं राहिलं काय? आता बाप राहिला, माय नाही राहिली. आता भावाच का हाय? मा भावाचं मन दुखते. मला माहिती आहे मा भावाचं मन दुखते. त्याला वाटते गंगूबाई या, गंगूबाईने राव. पण तुला सासूले आणि तुला ऐकवले काय सांगतो, या पिंकीले वाटते मी नाही म्हणून. पिंकीले सासू नाही पाहिजे काही. काही सांगतं काही. मग ती कशी राहते ते तुला सांग. मोती राहणार नाही तर काय करीन? राय म्हणा तीच बापाच्या घरी. तू तर मंग्यानी राहुल सगळी बायकोची हिनेच कर. अति कशी राहते? अति राहीन नाही तर काय म्हणते एखाद्याशी. म्हणते का एखाद्या व्यक्ती की आई दिवाळीले तुम्ही चला ना मला संग. उचलली बॅग की निघाले बापा संग, उचलली बॅग की निघाले भावा संग. असं नाही की आई तुमचंही माहेरच आहे, चला ना. म्हणते का काही? का काही माझी भाऊजी म्हणते की या ना बाई का काही गेली मी तर तिच्या नाकावर वैसनेच पडेल राहत. निघाले जातो. तुला म्हणे का काय म्हणे यंदा बाईले पाठवा. म्हणले मला मा नंबर नाही वाटते तिच्याजवळ. एवढं काही मला माहित नाही बा. आता मी त्या दिवशी गेलतो म्हणून मामाही म्हणत आणि लागे मामी म्हणत की बाईली पाठवा. आणि तुम्ही दोघ जण या, बाबा आणि मी असं जेवेले, अधिक महिना आहे असं म्हणत मामा. मामानं म्हटलं अशी मा भावाचं मन दुखते ना रे. भावाला वाटते मामीच्या नशेन तोंडातून निघलं. होते ना, होत तीच मामी होती, पिंकी होती, मंजू होती. सगळ्यांनाच म्हटलं ना. तुला जायचं असेल तर जा ना. त्यानं म्हटलंच ना तुला, बोलावलं नाही असं आहे का? घ्यायला यायला काय झालं मग? पिंकीला घ्यायला कसं आहे तिथे जाऊ? आणि ते कुमारचं काही काम पण नाही का? कलेक्टर आहे का कुठं? कलेक्टर आहे का? की सुट्ट्या नाही भेटत? आला मला घ्यायला की चाला. भाषा येत नाही का घ्यायला? बहिणीला घ्यायला कसं आहे ती? मी काय जाऊ मा पावलानं एवढी काका. मी का त्या एक साडीसाठी काय एवढी उघडी पडेल हाव का? तिच्या त्या 2 कुरवड्या आणि एक पोळीसाठी त्याला काय धकवती नाही तसं. पावनचाराची मला नवई नाही. माझ घरी सारा आहे. मला काय ती घरच्या पावनचाराची नवई आहे रे. मी काय जाऊ रे? मी नाही जात गीत. जाणं नाही तेच ते डाकेप मला सांगते. बरं मी चाललो बाहेर. आज मग स्वयंपाक काही करू नको. पोट्या स्वयंपाक व्हायलाय ना. कुठे जात रे? खाणे नाही रा. ती पिंकी घरी नसली की तो पाय घरात टिकवतच नाही रे. नाही तर बरोबर 2 खायला घरी असतं. आजही स्वयंपाक केला, आजचाही स्वयंपाक तसाच उरेला तुला हिश्याचा.
निरा बाहेर खाते बाई हे पोरग. रागिनी आहे का? हो माय, कोण नाही, रागिनी नाही घरी. समोर दरवाजा उघडाच आहे का? तुम्ही त्या चौफुल्लीवर राहता ना बाई? हो हो. ओळखलं नाही का काकूला? नेमाने आहे ना, मी कर्नाटकच तर घर आहे आमचं. नाही, ओळखलं ना, आता ओळखलं. या ना बाई, बसा ना. कसं काय आज माय बाई? नाही बसत नाही काकू. म्हटलं आमच्याकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे, लग्न आहे म्हटलं माझ्या घराचं. तर याल म्हटलं. रागी नाही आहे का घरी? कुठं गेली ती? रागिनी बापा 2 महिने झाले तिच्या मायच्या अंग जायलाय. काय होतं तुमच्या घरी, लग्न आहे का? असं का देर आहे तुम्हाला? किती हा हो देराण्या? किती आहेत माय बाई? ननंद गिनंद आहे का? सासू सरे तर आहेत वाटते साजरे. धड दिसले मला बुडाबुडी तर गंगेवर बसत असतात ना, केलं तर तर दिसते. हो हो. सासू सासरे मला 2 दीर आहेत आणि ननंद आहे. नंतर शिकून राहिली. तिचं राहिलंय, लहान आहेत त्या. आता हे मोठे दीर. माय बाई, पोरीचं लग्न राहिलं, पोराच काही केली काय? लहान म्हणजे का अशी काका लय लहान नाही का? पोरीचं लग्न लवकरच करत असतात. पोच काय होईना, 35 वर्षी. पोरगा का वय दिसते का? पोराचं वय नसते जात, पोरीचं वय दिसते. पोरीचं वय बातच दिसते, म्हणून तो आवाक्यातच घरा लागते. मग काय तो तुमची ननद अशी काय करून राहिली, काय शिकून राहिली मग? ते PhD करत आहेत. असं काय, मास्तरीन होते का मग? ते आता याल काकू. मला रागिनी आहेच का घरी? तुम्ही पण आला तर चालेल. नाही, मी नाही येत. म्हणजे तुम्ही आल्या तर चालती, म्हणजे मला तुम्ही बोलायला ना आल्या, रागिनीले बोलायला नाही. सांगा बाई, खोटं का? खरं की नाही? तू रागिनीले बोलायला आल्या की नाही? मी का आली मग? मी नाही येत. तशी मी कुठे जात घेत नसतो. मी जात नाही कुठे. रागिनीले धाडतो. आता ते तिच्या आईकडे गेलेली आहे. हो ना? हो का? मला माहिती नव्हतं. बरं ठीक आहे, येते काकू. याल तुम्ही पण, असं काही नाही आहे. रागिनी नाहीये तर तुम्ही या. आपलंच घर आहे. नाही. राघोबाचं काही नाही. मी वळखतो तुम्हाला, वळखत ना काय तर. कोण वय व मुरदाळ्या बोळ्याचं गाडीचा हात वाजून राहिला? लोकांच्या घरात भेंड गेले का? याच्या पानं लय मोठी गाडीत पेट्रोल टाकलं, लोकायले सांग राहिला. कोण होय काय सांगा? भले बाई वयाचे तोंडाचे लोक आहेत निरा. काट्या, अति वाजू नको ते टप्पर तिकडे घेऊन. खिशात नाही दमडी. बापा भरोशावर गाडी घेतात, बापालेच पेट्रोलले पैसे मागतात आणि लोकांच्या दाराने येऊन हॉर्न वाजवतात. तुम्हाला काय करावं लागते काकू? पाहिलं बाई, कशी पोरं राहतात, लय हुल्लर बोचे आहेत. माय बाई दोन्ही पोरं लय शिकले, सवरले, धंद्याला लागेल. पण अशी पाहिलं का तुम्ही काही? आपलं काम असतच आहे. माय संस्कार लय कडक आहेत. हो, बा काम लय कडक आहे. माय पोरं लय संस्कारित आहेत. असं हुल्लर बाजी मॅरी सैन केली काही. तुमच्या त्याचं लग्न आहे. बरं, आता रागिनी तर काय घरी नाही, पाहिजे जमलं तर येईल. बरं ठीक आहे काकू, याल. रागिनी कधी येणार आहे? लग्नाला सांगाल तिला म्हणा 30 मेचं लग्न आहे. आली तर छान होईल. मी फोन करतो ना. थांबा नाही तर भारत सुद्धा घेणा बोलावून. तुमच्याकडे लग्न आहे तर मग काय तो आता सांगा. एका कल्त्रा लागते तर शेजारी पाजारी लग्न मरण कार्यप्रसंगात हजरच लागते. हाय की नाही? बरं बाई, थांबा मी फोनच लावतो. तुम्ही बोलूनच घे ना. काही तिच्या आईच्या घरी आता दिवस आहेत ना, मासुनीले दिवस आहेत. 3 महिने झाले गेली आरामासाठी. म्हणजे आता आमच्याही घरी आरामच आहे. सारखी सासू भेटते का कुठे? मी किती बाई चारी समजदार बाई. म्हटलं मासूले असं हातात पाणी नेऊन देतो मी. मग काहीच नाही करू देत मासुनीले मी. पण आता तिच्या मायबापाला वाटलं काही आजकालच्या पोरी भल्ल्या. तुम्हाला तर माहित आहे आजकालच्या पोरी कशा असतात. सासून किती केलं तरी नाव नाही आणि माझंच गोळवा गायनं. म्हणून गेली. काही नाही, आता 2-3 दिवसात येते वापस. तुमच्या घरचं लग्न आहे तर मग बोलावूनच घेतो ना. सांगता तिले नेमाने बाईच्या घरचं लग्न आहे आणि बाई घरपोच आपल्या सांगायला आल्या. हे म्हणतो लग्नाले. हो बाई, फोनच करून बोलावून घ्यायला लावतो. मग पोराला न्यायला धाड ना. काकू म्हणजे नाही, ती आरामाला गेलेली आहे तर द्या, तसं काही नाहीये.
पण सांगाल फक्त लग्न आहे म्हणून असं. तसं काही नाही बरं. तिला ती तब्येत पाहून म्हणजे तिला आरामाला गेलेली आहे. मला माहिती नव्हतं. अभिनंदन काकू, आजी होणार तुम्ही. खूप छान. मला माहिती नव्हतं हे. वा, चांगलं झालं. रागिनी खुश असेल. आई मग पोरगा आलं. बाबू दिलीप, काकू येते मी. अहो थांबा ना, मग पोराला सांगा ना. मग पोरग जाईना तिले घ्यायले. आई दर अरे अरे दिलीप, ह्या नेमाने बाई आहेत, ओळखलं असेल ना त्या? ती कार्नरवर घर आहे ना तिचा बंगला. ते नेमाने बाई ओळखलं असेल ना? त्याच्या घरी लग्न आहे त्याच्या देराचं. त्या स्पेशल रागिनी सांगायला आल्या. म्या म्हणलं रागिनी काही दिवसासाठी गेली म्हटलं आरामाले. त्या म्हणतात काही करा आणि रागिनीले घेऊन ये. माघरचं लग्न म्हणतात आणि रागिनी नाही. मी आता सांग बाई. मग बरंच झालं त्याला. जाय बरं पटकन रागिनीले फोन लाव आणि तिला मी घ्यायला येतो. नेमाने बाईच्या घरचं लग्न आहे म्हणा. बाई घरपोच सांगायला आल्या. एवढा तर आग्रह म्हणून राहिला, तेवढ्या आग्रहानं तो रागिनीले आणाच लागीन ना मग. अरे ताई, रागिनी बाहेर गेलेली आहे. तिच्या लग्न सुधीर दादाचं मला माहिती आहे जुडलं. हो. याल सर्व लग्नाला. आणि रागिनीला एवढं काही फोर्स नका करू. त्या मला गेलेली आहे ना. फक्त सांगाल तिला. ठीक आहे, येते मी. मग काकू या तुम्ही घडा भरायला. असं काहीच नाही काकू की मी रागीला बोलवायला आली का काही. तुम्ही पण या, आपलं घर आहे. हो बाई, मग काय तर एवढ्या मा आपुलकीने एवढी लोक पाहिनो. स्वतःचा बंगला आहे तरी आपल्या घराला आली ना सांगायले. दिलीप काही कर तू, रागिनीला घेऊन ये बरं. चांगलं नाही वाटत. आई डोक्यात फरक पडला काय? ते बाई आली सांगायला लोक मग रागी आली येणार आहे ती का? आपल्या घरची आहे का, सोयरी आहेत का, काय शेजारी आहे? शेजारी आली सांगायला. ठीक आहे, सांगायचं की रागिनी घरी नाही. काही आहे बाई पोरगो. आता ती बाई एवढे मोठे लोक, स्वतःचा बंगला आहे, एवढी शिरीम तो दोन मोठ्याला गाड्याच आहेत त्याच्या घरी, तरी बी आपल्या घरा लोक सांगायला आली. आता रागिनीला बोलावलं तरी बी आणत नाहीस. आण जाय काय म्हणीन ते बाई. मग तिच्या देराचं लग्न आहे ना. रागिनीचं तिचं तर लय दोस्ताना आहे. या बाईची रागिनीची दोस्ती माय बाई किती आहे. जाय बरं तू रागिनीला घेऊन ये. नाही तर रागिनीच म्हणले की नेमाने बाईच्या घरचं लग्न मध्ये सपलं नाही असं म्हणीन ते. आण तू तिने. काही बाई पोराला तर काही समजतच नाही. शेजार धर्म पाळायलाच पाहिजे.